नमस्कार मित्रांनो, एक नवीन प्रॉपर्टी घेऊन मी आज तुमच्यासमोर आलेलो आहे. खामगाव रोड टच किंवा खामगाव मेन रोडपासून अगदी 100 मीटर अंतरावर हे एक राहतं घर आपल्याकडे विक्री झालेलं आहे. हा फ्रंट भाग आहे त्याचा. समोर 2 दुकानसुद्धा काढलेले आहेत, जे तुम्ही भविष्यात रेंटने देऊ शकता. हा घराच्या समोरचा मुख्य रस्ता आहे. घराच्या समोर नाल्या झालेल्या आहेत. ग्रामपंचायतीची पाईपलाईन आहे आणि मी तुम्हाला दाखवतो की हा खामगाव रोड, ती गाडी उभी आहे तिथपासून मेन खामगाव रोड आहे आणि तिथपासून अगदी 100 मीटर अंतरावर हे घर आहे आणि राहतं घर आहे आणि हे विक्रीसाठी आपल्या चॅनलच्या मार्फत आलेलं आहे. हे समोर दुकान काढलेलं आहे. आता आपण हा गेट आहे, गेटमधून आत जाऊ. प्लॉटची साईज किती आहे, बांधकाम किती, हे सर्व मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. तर हा पूर्ण ओपन प्लॉट या ठिकाणी आपल्याला दिसतो. इतकी जागा सोडलेली आहे. त्या जे संपूर्ण झाडं आपल्याला तिथपर्यंत दिसतात ते तिथपर्यंत सगळा मोकळा प्लॉट आहे. आपल्यालासुद्धा आपली एखादी प्रॉपर्टी विकायची असेल किंवा नवीन प्रॉपर्टी घ्यायची असेल तर आमच्या चॅनलशी तुम्ही संपर्क करू शकता. त्याच पद्धतीने आपले घर रेंटने द्यायचे असेल किंवा आपल्याला घ्यायचे असेल तरीही तुम्ही चॅनलमार्फत आपल्याशी संपर्क करू शकता. त्याच पद्धतीने तुम्ही एखादा नवीन व्यवसाय सुरू केला, एखादं दुकान सुरू केलं, ओपनिंग केलं, त्याचंही जाहिरात तुम्हाला चॅनलमार्फत जर करायची असली तर तुम्ही संपर्क करू शकता. ह्या झाडांपर्यंत संपूर्ण हा प्लॉट रिकामा आहे आणि इकडच्या साईडला संपूर्ण बांधकाम झालेलं आहे. आपण स्टेप बाय स्टेप या ठिकाणी सर्व बघूया. हा मुख्य सागवानी दरवाजा आहे आणि हे जे समोर फ्रंटला दुकान आहे त्याला मागून या जाण्यासाठी रस्ता आहे. इकडून जिना काढलेला आहे. तो जिन्यावरही आपण नंतर जाऊ. आता आपण जाणार आहे मुख्य घरापर्यंत. मी तुम्हाला घेऊन जातो. जाण्यासाठी ह्या इकडच्या साईडनं पायऱ्या आहेत. खूप मोठा प्लॉट आहे मित्रांनो आणि रोडपासून अगदी 100 मीटरच्या अंतरावर आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं बांधकाम झालेलं आहे. जवळपास 1350 स्क्वेअर फुटाचं या ठिकाणी बांधकाम झालेलं आहे. पण बांधकाम करताना दुकान काढलेले आहेत आणि 1 RK म्हणजे एक हॉल आणि डायरेक्ट किचन त्यांनी या ठिकाणी तयार केलेलं आहे. हा हॉल आपण आता एंटर करतो आहे. हा हॉल या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे आणि राहतं घर आहेत, ते त्या ठिकाणी राहत आहेत आणि ते घर त्यांना विकायचं आहे. 3 वर्षापूर्वीचं हे बांधकाम आहे. 3 वर्ष झालेत बांधून. हा संपूर्ण हॉल आहे. या ठिकाणी आपल्याला बघतो खूप मोठा प्रशस्त असा हॉल आहे. त्यांनी हॉल आणि किचन हे एवढंच या ठिकाणी राहण्यासाठी बांधकाम केलेलं आहे आणि समोर 2 शॉप काढलेले आहेत. तुम्ही भविष्यात ते रेंटने देऊ शकता कारण रोडपासून खूप जवळ आहे. आता आपण समोर जातो आहे हॉलपासून. तर हा इकडे लेफ्ट साईडला हा वॉशरूमचा एरिया ठेवलेला आहे. तुम्हाला भविष्यात बाथरूम वगैरे करायचं असेल त्याचे पॉईंट त्या ठिकाणी काढलेले. हे या ठिकाणी किचन आपल्याला दिसते. किचन केलेलं आहे. किचन ओटा वगैरे काही नाही आहे. साध्या पद्धतीचं किचन, म्हणजे बांधकाम नुकतंच झालेलं आहे. हळूहळू बांधकाम ते सर करत आहेत. ठीक आहे, परंतु आता त्यांना काही अडचणीमुळे हे घर विकावं लागतं. ते ओपन जो जागा दाखवली मी तुम्हाला, ही मागच्या साईडनं पण आहे. इथं झाडं वगैरे, आंब्याची झाडं आहे, चिकूचे झाडं आहेत, फळाची झाडं, 2-3 फळाची झाडं आहेत या ठिकाणी आपल्याला दिसतात. आणि संपूर्ण प्लॉट इकडं तुम्हाला जर भविष्यात कन्स्ट्रक्शन करायचं असेल तर या ठिकाणी तुम्हाला जागा मिळू शकते किंवा तुमच्याकडे शेती वगैरे असेल तर सामान ठेवण्यासाठी, धान्य ठेवण्यासाठी तुम्ही इथे शेडही बांधू शकता. खूप मोठा ओपन स्पेस आहे आणि तुम्ही राहूही शकता आणि मोकळा काही सामान वगैरे ठेवायचं असेल शेतीचं वगैरे तर तुम्ही त्या ठिकाणी ठेवू शकता. नाहीतर नंतर तुमच्या पद्धतीने याला कन्स्ट्रक्शन करता येते. खूप चांगल्या पद्धतीनं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. या ठिकाणी मागच्या साईडला जे आपण आलो तर स्वतंत्र या ठिकाणी बाथरूम केलेलं आहे आणि या ठिकाणी आपल्याला दिसतं ते इंडियन स्टाईलमध्ये या ठिकाणी आपल्याला टॉयलेट दिसून येतं. आणि वरतीसुद्धा दुसऱ्या मजल्यावर मी तुम्हाला सांगतो आहे की एक टॉयलेट बाथरूम त्यांनी काढलेले आहे, परंतु अजून ते म्हणजे बांधकामच चालू आहे त्याचं. त्याला दरवाजे वगैरे बाकी आहे. तेही तुम्ही नंतर दाखवतो आहे. तर अशा पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीची प्रॉपर्टी आहे. किंमत, प्लॉटची साईज, सर्व गोष्टी मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देणार आहे. असेच नवीन नवीन हा किचन मी तुम्हाला दाखवतो आहे. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला जर का पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला एखादी प्रॉपर्टी घ्यायची असेल तर तुम्ही आमच्या चॅनलशी संपर्क करू शकता. तुम्हाला आम्ही प्रॉपर्टी घेण्यासाठी या ठिकाणी मदत करू. त्याच पद्धतीने बुलढाण्यातील कोणत्या भागामध्ये प्लॉटचे
रेट काय आहे हे जरी तुम्हाला जाणून घ्यायचं असलं तरी तुम्ही मला ऑफिसला व्हिजिट करू शकता. ऑफिसचा ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. ते शॉपसाठी इकडनं 2 शॉप आहेत, ते याला इकडून एक रस्ता होता आणि इकडून एक तुम्हाला मी दाखवला. साईट व्हिजिट जरी करायची असली तर माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तुम्ही मला कॉल करा. माझा माणूस तुम्हाला साईट व्हिजिट करून देईल. आपण आता जिन्यावरून वरती जातो आहे. तर जिना त्याला काही मार्बल वगैरे काही अजून सध्या काही लावलेलं नाही. साध्या पद्धतीचं जिना या ठिकाणी बांधकाम चालूच आहे त्याचं. थोडं त्यांनी बांधकाम केलेलं आहे, तेवढं राहण्यापुरतं त्यांनी रेडी केलेलं आहे. खूप चांगल्या पद्धतीने आणि मजबूत असं बांधकाम आहे. 3 वर्ष जुनं आहे. तुम्हाला तुमच्या पद्धतीने तुम्ही त्याला रिनोव्हेट करू शकता. पूर्ण गच्ची आहे आणि जे तुम्हाला 2 बाथरूम लागले, पाण्याची टाकी आहे. बोर वगैरे या ठिकाणी काही नाही, कारण नळाला भरपूर पाणी आहे, त्यामुळे त्यांना काही बोरची आवश्यकता नाही. आणि जे दुकानं दिसतात तुम्हाला, त्या दुकानाच्या खाली 20,000 लिटरचं टाकं त्या ठिकाणी तयार केलेले आहे. तुम्हाला जर ही प्रॉपर्टी आवडली असेल घेण्यासाठी, तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे, तुम्ही संपर्क करू शकता. आजूबाजूला सर्व घरं आहेत आणि मधामधात हे आजूबाजूला सर्व घरं आहेत आणि मध्ये हे घर आहे. तर खूप चांगल्या पद्धतीनं, आणि मी तुम्हाला जे दाखवलं रोडपासून अगदी 100 मीटर अंतरावर आहे ही प्रॉपर्टी आहे. तर चॅनलला नक्की लाईक आणि शेअर करा.